महत्वाची बातमी समोर येते जितेंद्र आव्हाडांसंदर्भातली। राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी 8 लाखांच्या उत्पन्नासह इतर काही अटी घालण्यात आल्या आहेत आणि त्यावरून आता जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे। शिष्यवृत्तीमध्ये घालण्यात आलेल्या अटी या मनुस्मृती डोक्यात गेल्यावर काय होतं याचं उत्तम उदाहरण असल्याची टीका त्यांनी केली आहे। तसंच कमीत कमी महाराजांच्या नावाची तरी लाज राखा अशा शब्दात आव्हाडांनी सरकारला सुनावलं। पूर्वी पूर्ण भत्ता, पूर्ण निर्वाह भत्ता, पूर्ण फीज सगळं मिळत असे। आता त्याची मर्यादा आली 30 लाखापर्यंत। आता हार्वर्डची फीज 50 लाख रुपये। मागासवर्गीयांना पुढे जाऊच द्यायचं नाही, त्यांना शिकूच द्यायचं नाही। कसले परदेशी जात आहेत, कसले चोचले करतायत। तेव्हा मागे काढा फी, काढा शिष्यवृत्ती, नाव दिलंय राजर्षी शाहू महाराजांचं। त्यांचं तरी नाव या शिष्यवृत्तीतनं बाजूला करा, त्यांच्या नावाची तरी लाज राखा। कळलं का मनुस्मृती आल्यानंतर काय होतं ते?